विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे व्याकरणचा हा कोणता आहे? काल. आणि काल हा सीझनचा दुसरा सीझन आहे. तर इथे काल पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की काल कसा आहे किंवा कालचे प्रकार बघितले आणि त्यांची परिभाषा बघितली. आता हा सीझन मध्ये आपण काही प्रश्न आणि उत्तरे बघणार आहे कालचा की कशाप्रमाणे व्याकरण कालमध्ये कसा प्रश्न विचारते किंवा कशा देत आहे. तर चला बघूया. बघा, पहिला प्रश्न, नीचे दिए गए वाक्यों में क्रिया का काल पहचान कर लिखो. इथे खालती काही वाक्यात दिलेले आहे किंवा काही प्रश्न दिलेले आहेत. त्यांना बघून किंवा त्यांना वाचून आपल्याला काय करायचं आहे, ते कोणता काल आहे आणि कोणता काल आहे ते आपल्याला पहचानाचा आहे. तर पहिला काय आहे आपला प्रश्न बघूया. तर चला बघूया. पहिला आहे, आजकल नानी कहानियां नहीं सुनाती. पहिला प्रश्न काय आहे तुमचा? आजकल नानी कहानियां नहीं सुनाती. तर हा कोणता आहे? याचं उत्तर कोणतं आहे किंवा हा कोणता काल आहे? वर्तमान काल. हे क्रियाचा कोणता काल आहे? वर्तमान काल. इथे बघा याचं उत्तर दिलेले आहे मी. तर इथे याचं उत्तर आहे वर्तमान काल. दुसरा आता आपण बघणार आहे. दुसरा, पिताजीने चाय बनाई. पिताजी जे आहे त्यांनी चाय बनवली. तर बनवली तर ही क्रिया झालेली आहे. तर यांना काय म्हणतात आपण? भूतकाल असा म्हणतात, कारण की ही क्रिया होऊन गेलेली आहे. तिसरा आहे आमच्याकडे, कल मैं सारी रात पढूंगा. काल ची मी सारी रात्री पडणार आहे किंवा अभ्यास करणार आहे. तर याचं उत्तर आहे भविष्यकाल. काय आहे? भविष्यकाल. म्हणजे मी करणार आहे. मी केली आहे का? नाही, मी करणार आहे. तर हा क्रिया कोणत्या रूपामध्ये गेलेले आहे किंवा कोणत्या रूप मध्ये येणार? हे भविष्यकाल यामधून येणार आहे. तर पहिला आणि दुसरा आणि तिसरा आपल्याला झालेला आहे. आता आपण चौथा बघणार आहे. तर चला बघूया. तर चला, मोहन ने सभा में गीत गाया. मोहन जे आहे त्यांनी सभामध्ये गीत गायले. तर गीत गाया म्हणजे कार्य आपल्याला झालेला आहे, कारण ही सभा चालत नाही आहे, झालेला आहे. तर याचं उत्तर काय होणार? भूतकाल. कोणती क्रियाचा काल आहे ही? भूतकाल. कोणती? भूतकाल. तुम्हाला समजलं हा प्रश्न कसा येणार? समजलं का नाही? सांगा मला लवकर. समजलं तर अजून बघूया. चला बघूया. बघा, पाचवा प्रश्न आपल्या समोर आहे. हिमानी वरिजा को खाना खिला रही है. हिमानी जे आहे ते वरिजाला जेवण करत आहे. तर इथे हा जेवण करत आहे म्हणजे कार्य आता चाललेलं आहे. क्रिया जी आहे माझी चालली आहे. तर यांना वर्तमान काल यामध्ये रूपांतरण करायचं आहे. कोणामध्ये? वर्तमान कालमध्ये रूपांतरण करायचं आहे. तर हिमानी वरिजा को खाना खिला रही हा वर्तमान रूप आहे. तर यांना काय म्हणतात? वर्तमान काल क्रिया असं म्हणतात. सहावा जे आपला प्रश्न आहे ते बघूया. सब जगह पानी टपक रहा है. सगळं जगह पाणी टपकत आहे. टपक रहा था, टपकत आहत होता. तर हा जे कार्य आहे ते झालेला आहे. कार्य जे आहे झालेलं आहे. तर यांना काय म्हणतात आपण? भूतकाल असं म्हणतात. तर आपला पाचवा आणि सहावा हे झालेला आहे. तर हे कोणती क्रिया आहे किंवा कोणतं कार्य आहे? भूतकाल आहे. आता सातवा, मैं अपने मित्रों के साथ जाकर पुस्तक खरीदूंगा. मी आपल्या मित्रांसोबत जाणार आणि पुस्तक जे आहे ते काय करणार? पुस्तक घेऊन येणार. तर घेऊन येणार गेला का? नाही. तर इथे हा भविष्यकाल रूपांतरण येणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? भविष्यकाल असा आहे. कळलं? हो. तर आता अजून बघूया. बघा, आठवा प्रश्न, पाणी में रस्सी ऐठती है. पाणीमध्ये रस्सी ऐठत आहे म्हणजे क्रिया चालू आहे. क्रिया जे आहे चालू आहे. म्हणजे इथे हे कोणतं आहे? वर्तमान काल असा आहे. ते ही क्रिया चालत आहे, तर हे वर्तमान काल क्रिया आहे. आता नववा, हम पूजा का जन्मदिन मनाएंगे खरीदूंगा. मनाएंगे, तर हम पूजा का जन्मदिन मनाएंगे और कुछ तोहफे खरीदूंगा. तो मनाएंगे म्हणजे भविष्यकाल. हे कुठे येणार? भविष्यकाल मध्ये येणार, कारण की क्रिया चालू आहे, क्रिया झालेली नाही आहे. आता 10वा प्रश्न,
मित्रों के साथ पिकनिक जाने का मजा कुछ और है। तर इथे काय दिलेलं आहे की जे आपले मित्र आहे त्या सोबत सहलला जायचं मजा खूपच अनेकच आहे। तर या मी गेलेली आहे म्हणून मी सांगत आहे की मी जाऊन आलेली आहे आणि त्यांच्यासोबत जाणार तर आपल्याला खूपच मजा वाटणार। तर हा क्रिया जे आहे जाऊन जाऊन झाली आहे। तर यांचं उत्तर काय आहे? भूतकाळ। यांचं उत्तर काय आहे? भूतकाळ। तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10. तर हा प्रश्नाचं उत्तर मी दिलेली आहे। तुम्हाला पण करायचं आहे। कळलं की नाही तुम्हाला? समजलं? तर अजून बघूया। चला बघा, प्रश्न दूसरा, नीचे दिए गए वाक्यों की क्रिया बदलकर भूतकाळ में लिखो। आता ही क्रिया दिलेली आहे, त्यांना आपल्याला भूतकाळ यामध्ये लिहायचं आहे। तर चला बघूया पहिला प्रश्न। लल्लन की चक्की पर मिर्ची पिसाई जा रही है। तर पिसाई जा रही है क्रिया काय आहे? वर्तमान कालमध्ये आणि यांना आपल्याला भूतकाळमध्ये करायचं आहे। तर चला बघूया। पहिला यांचं उत्तर आहे लल्लन की चक्की पर मिरची पिसाई जा रही थी। काय झाली? क्रिया होऊन गेली आहे। तर जे मिरची आहे पिसाई जा रही थी म्हणजे मिरची जी आहे पिसून जात आहे। तर इथे झालेली आहे। तर यांचा उत्तर आहे भूतकाळमध्ये परिवर्तन केलेली आहे। दुसरा, नौकरानी बच्चे को सुलाती है। नौकरानी जे आहे म्हणजे मुलाला झोपवत आहे। तर यांचं उत्तर आहे नौकरानी बच्चों को सुलाती थी। नौकरानी जे आहे ते मुलांना झोपवत आलेली होती। तर हा झाला आपला दुसरा। आता तिसरा, तुम्हारे पत्र का जवाब लिख रहा हूं। तर यांचं उत्तर काय आहे? तुम्हारे पत्र का जवाब लिख रहा था। तुमचं जे पत्र आलेलं आहे त्यांचा जवाब मी लिहत आहे। आहेत होता जाऊन झालेला आहे। तर इथे था म्हणजे झालेली आहे, जी क्रिया झालेली आहे। तर यांना भूतकाळमध्ये असं परिवर्तन करायचं आहे। आता बघा चौथा, सांप का पेड़ पर चढ़ना मुश्किल होगा। अच्छा, याचं उत्तर काय? सांप का पेड़ पर चढ़ना मुश्किल हो गया था। म्हणजे ते चढून गेले पण जेव्हा चढत होते त्यांचं मुश्किल झालेलं होते। जेव्हा चढत होते त्या मुश्किल झालेला होते। तर यांचं असं परिवर्तन केलेले आहे। पाचवा, मैं कितना काम करता हूँ। मी किती काम करत आहे हा प्रश्न आहे। तर यांचं उत्तर आहे मैं कितना काम करता था। मी किती काम करत होते। तर हा झाला आपला पाचवा पण। तर अशा प्रकारे आपल्याला परिवर्तन करायचं आहे। आता सहावा, प्रीति घर जाकर बुआ को बताने वाली है। तर इथे प्रीति घर जाकर बुआ को बताई थी म्हणजे कार्य आपल्याला झालेले आहे। तर अशा प्रमाणे तुम्हाला प्रश्न येणार आणि ह्याचा परिवर्तन करणार। आता आपण करत आहे भूतकाळमध्ये। तर कधी कधी असा पण प्रश्न येणार की वर्तमान काळमध्ये परिवर्तन करायचं आहे तुम्हाला किंवा भविष्य काळमध्ये पण परिवर्तन करायचं आहे। तर अशा पद्धत तुम्हाला परिवर्तन करायचं होतं। कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर। लवकर सांगा कळलं। आता अजून आहेत का बघूया। बघा, सातवा, कूलर में पाणी भरा हुआ है। कूलर मध्ये पाणी भरून ठेवली आहेत। याचं उत्तर असं होतं। तर याचं उत्तर काय? कूलर में पाणी भरा हुआ था। तर कूलर मध्ये पाणी भरून ठेवली आहत होता। तर यांचं उत्तर आहे असं परिवर्तन केलेलं आहे। बच्चे छत पर पतंग उडा रहे हैं। बच्चे जे आहे म्हणजे मुले जे आहे छतावर पतंग उडवत आहोत होता। तर इथे हा झाले यांचं उत्तर। तर अशा प्रमाणे असं उत्तर दिलेलं तुमच्या समोर आलेले आहे। तुम्हाला असंही प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। जेव्हा तुम्हाला असं कठीण माहित झाले आहेत किंवा कठीण बघते तर याप्रमाणेही तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। तर हे आपण केलेले आहे भूतकाळमध्ये। नाहीतर तुम्हाला असे पण प्रश्न येणार की भविष्यकाळमध्ये परिवर्तन करा। आता इथे बघा, नववा, मित्रों के साथ पिकनिक जाने का मजा ही कुछ और है। मित्रों के साथ पिकनिक जाने का मजा ही कुछ और था। तर इथे दिलेला तुम्हाला प्रश्न काय आहे की मित्रासोबत जाण्याची मजा ही काही अनोखी आहे। तर इथे आपण केव्हा असं म्हणतात जेव्हा आपल्याला जे कार्य झालेला होता तेव्हा। मित्रों के साथ पिकनिक जाने का मजा ही कुछ और था याचं उत्तर आहे। 10वा, सब जगह पाणी टपक रहा है। सगळं जगह पाणी टपकत आहे। तर इथे यांचं उत्तर कसं आहे? सब जगह पानी टपक रहा था। सगळं जगह पाणी टपकत होता।
तर याप्रमाणे यांचं पण उत्तर झालेलं आहे. तर याचं उत्तर आपण सर्व ठिकाणी दिलेली आहे. तर यांचं उत्तर असंही प्रकारे तुमच्या सोबत किंवा तुमच्या समोर येणार आहे. तर तुम्हाला कसं करायचं हे उत्तरच्या प्रश्नाचं उत्तर कशा प्रमाणे द्यायचं हे मी दिलेली आहे. आणखीन तुम्हाला काही असं आहेत का की नाही समजत आहे, असं काही आहेत का, तर सांगा तुम्ही मला. मी तुम्हाला वेळ देते. सांगा लवकर, सांगा लवकर. झाला? चला. तर मला वाटतं तुम्हाला समजून झालेलं आहे. तर अजून तीसरा प्रश्न आहे बघा. नीचे दिए गए वाक्य में क्रिया बदलकर वर्तमान काल में लिखो. खालती काही वाक्य दिलेले आहे, तुम्हाला वर्तमान काल मध्ये लिहायचं आहे. बघा, दादी पोते को बगीचे में घुमा रही थी. दादी पोते को बगीचे में घुमा रही है. तर इथे थी म्हणजे काय झालेला आहे हा प्रश्न आहे आणि इथे करायचं आहे की होऊन जात आहे. तर दादी पोते को बगीचे में घुमा रही है. आता दुसरा बघा, नर्स रोगी को दवा देगी. आणि यांचं उत्तर कसं होणार? नर्स रोगीला दवा दे रही है. म्हणजे इथे जे रोगी आहे, जे आजारी पडलेली आहे, त्यांना औषध देत आहेत, याचा प्रश्न आहे. तिसरा, यात्री थककर रास्ते में बैठ गया. यात्री जे आहे म्हणजे राहगीर जे आहे ते थकून रास्तेवर म्हणजे मार्गावर बसला आहे. तर याचं उत्तर काय? यात्री थककर रास्ते में ही बैठ रहा है. तर आता कार्य झालेला नाही, चालत आहे. आता चौथा बघा, नेहा धोबी से कपडे धुलवाएगी. नेहा जे आहे जे धोबीतून कपडे धुलवण होणार. तर याचं उत्तर कसं येणार? नेहा धोबी से कपडे धुलवा रही है. तर नेहा धोबीचे कपडे धुलत आहोत. तर याप्रमाणे याचं उत्तर असंही दिलेलं आहे. पाचवा, पिताजी ने चाय बनाई. पिताजी ने चाय बनाई. तर इथे पिताजी ने चाय बना रहे हैं. पिताजी चाय बना रहे हैं. तर क्रिया जे आहे ती चालत आहे, कारण की पिताजी जे आहे त्यांनी चाय बनवत आहे. सहावा, सुजाता जोर जोर से रोने लगी. सुजाता जोर जोर से रो रही है. तर सुजाता है जोरात ओरडू रडत आहे. तर याचं उत्तर असंही प्रकारे होणार आहे. कळलं की नाही तुम्हाला? सांगा मला लवकर. हो, कळलं ना? चालेल. आता सातवा बघूया. मैं अपने जन्मदिन पर बच्चों को खिलौने बांटूंगा. इथे काय म्हणा, मी माझ्या वाढदिवसावर मुलांना खिलौने देणार आहे. तर मैं अपने जन्मदिन पर बच्चों को खिलौने बांट रहा हूँ. तर इथे दिलेलं आहे की मी आपल्या वाढदिवसावर जे मुलं आहेत त्यांना जे खिलौने आहेत देणार आहेत. तर याचा क्रिया जे हे चालणार आहे, तर यांना म्हणतात आपण, सांगा लवकर, वर्तमान काल असा म्हणतात. आता आपला आठवा प्रश्न आहे, कक्षा में पहुंचकर सब बैठ गए. कक्षा में पहुंचकर सब बैठ रहे हैं. तर इथे कार्य चालू आहे, कारण की कक्षामध्ये सगळं जाऊन बसत आहेत, म्हणजे बसत आहेत. तर याप्रमाणे याचं उत्तर असंही प्रकारे दिलेले आहे. तर तुम्हाला कळलं की नाही सांगा मला लवकरच. कळलं? हो. तर नववा प्रश्न आहे माझ्याकडे, मुझे गुस्सा आ रहा था. मला खूपच राग आलेला होता. तर इथे उत्तर आहे, मुझे गुस्सा आ रहा था. मला आता गुस्सा होत आहे. तर याप्रमाणे असं यांचं उत्तर आहे. 10वां, नानी ने बच्चों को कहानी सुनाई. नानी ने बच्चों को कहानी सुना रही है. यहाँ पे सुनाई म्हणजे कार्य पूर्ण झालेलं आहे, परंतु वर्तमान काल मध्ये कार्य जे आहे चालू आहे. नानी ने बच्चों को कहानी सुना रही है म्हणजे कार्य आता आपल्या चालणार आहे किंवा चालत आहे. तर याप्रमाणे याचं उत्तर असं आहे. तर आपला प्रश्न आणि उत्तर झालेला आहोत. तर तुम्हाला कळलं की नाही ते मला सांगा. कळलं? तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कसं प्रमाणे यांचं उत्तर किंवा प्रश्न येणार. जेव्हा तुम्हाला वर्तमान काल आहे त्या रूपांतरण करायचं आहे भूतकाळमध्ये, आणि असं पण प्रश्न यानी की भूतकाळमध्ये जे आहे ते वर्तमान कालमध्ये परिवर्तन करायचा किंवा भविष्य कालमध्ये परिवर्तन करायचा. तर याच प्रमाणे मी तुम्हाला असं प्रश्न दिलेले आहे. नाही तर तुम्हाला असं पण प्रश्न देणार आहे की काही प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला शोध करायचा की हा कोणता काल आहे. जेव्हा मी पहिल्या प्रश्नात दिलेले आहे, तर अशा प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला असं काल काय झालेले, कालमध्ये काय झालेले, कालची परिभाषा बघितली आणि कालचे प्रकार बघितले आपण, आणि कालचे प्रश्न आणि उत्तरे कशा प्रमाणे येणार आपल्या समोर ते पण आपण पाहिले.
तर याबद्दल तुम्हाला कसं करायचं, कसं नाही करायचं हे तुम्ही विचारून घ्या लवकरच आणि करूया. धन्यवाद.